नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुशे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. आपण या सिरीज मध्ये महाराष्ट्राच्या भूगोल विषयी माहिती पाहत आहे. आपण पहिल्या भागामध्ये महाराष्ट्राचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे याविषयी माहिती पाहिलेली आहे. महाराष्ट्र स्थापना अगोदर त्याची पार्श्वभूमी काय आहे याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, बरोबर, हे सुद्धा याची माहिती पाहिलेली आहे. अक्षांश आणि रेखांश याविषयी माहिती पाहिलेली आहे. मग आपण या भागामध्ये महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्राला इतर राज्यांच्या ज्या सीमा लागतात याविषयी माहिती पाहणार आहे. जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो आणि या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आशिया खंडामधला एक महत्वाचा देश कोणता आहे? भारत देश आहे. भारताचा विचार केला तर भारत देशामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर 29 राज्य आहेत आणि 29 राज्यामधला आपला महाराष्ट्र हा प्रमुख राज्य असं ओळखलं जातं. मग महाराष्ट्राच्या ज्या राजकीय सीमा आहेत याविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहणार आहे. बघा, जर आपण महाराष्ट्र पाहिला तर महाराष्ट्र हा त्रिकोणाकृती आहे. कसा आहे रे? त्रिकोणाकृती आहे आणि त्याची जी लांबी आहे ही पूर्व पश्चिम, बरोबर ना, पूर्व पश्चिम ही 800 किलोमीटर आहे. हे रे 800 किलोमीटर. आणि उत्तर दक्षिण कशी आहे? उत्तर दक्षिण 700 किलोमीटर आहे. म्हणजे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण पेक्षा कशी आहे रे? जास्त आहे. तर राजकीय सीमा पाहत असताना बघा, ज्या राजकीय सीमा आहेत त्या राजकीय सीमा पाहत असताना महाराष्ट्राच्या राज्याच्या ज्या बाजूला जर आपण पाहिलं तर इतर सुद्धा राज्य आहेत. जसं या ठिकाणी आपण पाहिलं की वायव्येला गुजरात आहे. वायव्येला कोणता आहे? गुजरात आहे. उत्तरेला कोणता आहे? मध्य प्रदेश आहे. पूर्वेला कोणता आहे रे? छत्तीसगड आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणता आहे? तेलंगणा आहे. त्यानंतर दक्षिणेला जर आपण पाहिलं, बघा, पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण, दक्षिणेला कर्नाटक आहे आणि या ठिकाणी काय आहे? गोवा हे राज्य आहे. आणि जर आपण केंद्रशासित प्रदेश पाहिला तर या ठिकाणी वायव्येलाच तिथं दादरा नगर हवेली आणि दमण दीव आहे, बरोबर ना. मग जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या ज्या सीमा आहेत त्या इतर राज्यांना सुद्धा लागतात. मग याविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहणार आहे. बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गुजरात जे राज्य आहे त्या गुजरात राज्याला आपल्या महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? 4 जिल्ह्यांच्या सीमा या गुजरात राज्याला लागतात. मग याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, पालघर, पालघर, त्याच्यानंतर नाशिक, बरोबर ना, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या सीमा जर आपण पाहिलं तर गुजरात राज्याला लागतात. त्याच्यानंतर मध्य प्रदेशला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात? मध्य प्रदेश राज्याला. मग सर्वाधिक ज्या सीमा लागतात त्या सर्वाधिक सीमा 8 जिल्ह्यांच्या सीमा, 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नंदुरबार येतोय, बरोबर ना, धुळे येतोय का? तर धुळे सुद्धा येतो. त्यानंतर जळगाव, बुलढाणा, अमरावतीची लागते का? तर लागते. अकोल्याची लागत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अमरावती, पुढं नागपूर, इकडं भंडारा आणि गोंदिया जर आपण पाहिलं नाही तर 4 जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत बघा, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. छत्तीसगडचा जर विचार केला, छत्तीसगड बघा पूर्व दिशेला आहे आणि पूर्वेला 2 जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगडला लागतात, गोंदिया आणि गडचिरोली. कोणत्या रे 2 जिल्ह्यांच्या सीमा? गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगड या राज्याला लागतात. त्याच्यानंतर तेलंगणाचा जर विचार केला तर बघा, तेलंगणा कोणत्या दिशेला येतो? बघा, आग्नेयेला येतो. कोणत्या दिशेला येतो रे? आग्नेयेला तेलंगणा येतोय. मग याला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. तेलंगणाला किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. तिथं गडचिरोली येते का? तर गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळ आणि नांदेड या 4 जे जिल्हे आहेत या 4 जिल्ह्यांच्या सीमा गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या 4 जिल्ह्यांच्या सीमा तेलंगण या राज्याला लागतात, बरोबर ना. त्याच्यानंतर कर्नाटकचा जर आपण विचार केला तर कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती जिल्ह्यांच्या? 7 जिल्ह्यांच्या. बघा, या ठिकाणी नांदेड,
नांदेड सुद्धा आहे, नांदेड आहे. नंतर लातूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर सोलापूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, बरोबर ना. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सिंधुदुर्ग सुद्धा आहे. मग 7 जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागतात. आणि एकमेव अशी सीमा आहे ही गोवा जो राज्य आहे याला सिंधुदुर्गची सीमा लागते. तर सर्वाधिक ज्या सीमा आहेत या सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागतात, बरोबर ना. जर महाराष्ट्राचा विचार केला तर 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला लागतात आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा गोव्याला लागते. म्हणजे सर्वाधिक कमी सीमा गोवा राज्याला 1 जिल्ह्याची सीमा आहे आणि या ठिकाणी 8 जिल्ह्यांच्या सीमा या ठिकाणी आपण पाहिलं मध्य प्रदेश या राज्याला लागतात. याच्यामध्ये असे जिल्हे आहेत की त्यांच्या सीमा 2 राज्यांना लागतात. असे जिल्हे आहेत की ज्यांच्या सीमा 2 राज्यांना लागतात. तर आपण पाहिलं या ठिकाणी बघा, नंदुरबार नंदुरबार आणि इथं कोणता आहे रे, धुळे आहे. नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना लागतात. नंदुरबार आणि धुळ्याच्या सीमा आहेत त्या गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना लागतात. त्या ठिकाणी तिकडे पाहिलं तर आपण गोंदिया हा जर जिल्हा पाहिला तर गोंदिया जिल्ह्याची सीमा कुठं लागते, मध्य प्रदेशला लागते आणि छत्तीसगडला सुद्धा लागते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्याला गोंदिया जिल्ह्याच्या सीमा लागते. त्याच्यानंतर गडचिरोली जर जिल्हा पाहिला आपण, गडचिरोली जिल्हा, तर गडचिरोली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड आणि तेलंगणा या जिल्ह्याला लागते, बरोबर. बघा, छत्तीसगड आणि तेलंगणा या 2 राज्यांना गडचिरोलीची सीमा लागते. त्याच्यानंतर आपण जर नांदेडचा विचार केला, नांदेड, बरोबर. नांदेड हा तेलंगणा नांदेड जिल्हा आणि इकडं कर्नाटक या 2 राज्यांना नांदेडची सीमा लागते. आणि इथं जर आपण विचार केला तर जो सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्गची सीमा कर्नाटक आणि गोवा या 2 राज्यांना लागून आहे. म्हणजे एकाच जिल्ह्याच्या सीमा 2 राज्यांना काय आहेत, लागून आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं नंदुरबार आणि धुळे कुठं आहे, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. इकडं गोंदिया आहे, इकडं गडचिरोली आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर या ठिकाणी नांदेड आहे आणि इथं कोणता आहे, सिंधुदुर्ग आहे जो गोव्या राज्याला आणि कर्नाटक राज्याला त्याची सीमा आहे. आणि इकडे जर आपण पाहिलं तर हा जो पालघर आहे, पालघरला या केंद्रशासित प्रदेश लागून आहे बघा. दादरा नगर हवेली, बरोबर ना. दादरा नगर हवेली, दमण दीव आणि या ठिकाणी इकडं गुजरातची सीमा सुद्धा पालघर या जिल्ह्याला लागते. मग आपण महत्वाचं सर्वाधिक सीमा महाराष्ट्राची जी आहे ती मध्य प्रदेशला लागते 8 जिल्हे आणि सर्वात कमी जे आहे तो कोणता आहे, सिंधुदुर्ग आहे. एकाच जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याला लागते. तर बघा इथे या ठिकाणी त्या लक्षात येईल, वायव्येस मी सांगितलं, वायव्येस इकडे बघा, इथं आपण पाहिलं वायव्य दिशा जी आहे या वायव्येला गुजरात हे राज्य आहे आणि 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. आपण पाहिलं नंदुरबार, धुळे, पालघर आणि नाशिक, बरोबर ना. त्याच्यानंतर आपण पाहिलं उत्तरेस कोणता आहे, मध्य प्रदेश राज्य आहे. याच्या 8 जिल्ह्यांच्या सीमा महाराष्ट्राच्या मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा आणि गोंदिया या 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशच्या लागतात. त्यानंतर ईशान्य व पूर्वेस छत्तीसगड आहे, बरोबर. पूर्वेस काय आहे रे, छत्तीसगड आहे. 2 जिल्ह्यांच्या सीमा लागतात, गोंदिया आणि गडचिरोली. त्याच्यानंतर तेलंगणाला आपण पाहिलं 4 जिल्ह्यांच्या. तेलंगणा कुठे आहे, या ठिकाणी तुम्हाला दिले बघा, तेलंगणा आग्नेयेस आहे, बरोबर. मग या ठिकाणी 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्याला लागून आहेत, तेलंगणा राज्याला लागून आहेत. त्यानंतर दक्षिणेस कर्नाटक आणि काय येतो रे, गोवा येतो. कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, नांदेड, लातूर, धाराशिव ज्याचं जुनं नाव उस्मानाबाद आहे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागतात. आणि गोवा जो आहे या गोव्याला एका राज्याची सीमा लागते, तो कोणता आहे, सिंधुदुर्ग. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 2 जिल्ह्यांची नावं चेंज झालेली आहेत, बरोबर ना. औरंगाबाद जे आहे, औरंगाबादचं काय झालं रे, संभाजीनगर झालेलं आहे. धाराशिवचं काय झालेलं आहे, उस्मानाबाद झालेलं आहे. अजून महत्वाचं अहमदनगरचं अहिल्यानगर झालेलं आहे. म्हणजे 3 जिल्ह्यांची नवीन नावं ती सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकतात. मग महाराष्ट्राच्या राजकीय आपण सीमा पाहिले की जे राज्य आणि कोणते जिल्हे या राज्यांना काय आहे दिशाने राज्य पाहिले आणि कोणते जिल्हे लागून आहेत याविषयी आपण याच्यामध्ये माहिती पाहिलेली आहे. तर आता आपण इथं पाहिलं बघा,
याच्यामध्ये जर सगळं पाहिलं तर 20 जिल्हे जे आहेत त्या 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहेत. 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहेत. राहतात किती जिल्हे? 16 जिल्हे राहतात. या 16 जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत त्या इतर राज्यांना लागून नाहीत. मग असे जिल्हे कोणकोणते आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे बघा हे जे जिल्हे आहेत बघा इकडे अकोला येतो, वाशिम आहे, हिंगोली आहे, जालना आहे, त्याच्यानंतर परभणी आहे, बीड आहे, या ठिकाणी औरंगाबाद आहे, इथं अहिल्यानगर आहे, इकडं पुणे आहे, सातारा आहे, बरोबर ना? मग हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या सीमा लागून नाहीत. जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिल्हे येतात किंवा या ठिकाणचे जे मधले जिल्हे आहेत. इकडे बघा वर्धा आहे, वर्धा वर्धा आहे, बरोबर. मग हे जे जिल्हे आहेत हे 16 जिल्हे, या 16 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून नाहीत आणि याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जर तुम्ही 10 मिनिटं किंवा 4-5 वेळा जर कोरा महाराष्ट्राचा जो नकाशा आहे, त्या नकाशावर त्याचा स्टडी केला, तर तुमच्या ते कायम काय राहणार आहे, कोणत्या ठिकाणी कोणते जिल्हे आहेत, हे जर कायम लक्षात राहू शकतं. ते कशाद्वारे? नकाशाद्वारे. महाराष्ट्राचा भूगोल किंवा कोणताही भूगोल, भारताचा भूगोल असेल, जगाचा भूगोल असेल, हा नकाशाद्वारे तुम्हाला लवकर समजू शकतो किंवा लवकर लक्षात राहू शकतो, हे लक्षात ठेवा. मग आपण जिल्हानिहाय, दिशानिहाय, राज्य आणि काय पाहिले रे? कोणते जिल्हे लागून आहेत याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील एकूण मी सांगितलं 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहेत. किती जिल्ह्यांच्या? 20 जिल्ह्यांच्या. तर 16 जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत, या 16 जिल्ह्यांच्या सीमा इतर कोणत्याही राज्यास लागून नाहीत. मग असे कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण माहिती पाहणार आहे. मग सरळ 2 राज्यांना आपण पाहिली माहिती लागून असणारी जिल्ह्यांची सीमा. नंदुरबार गुजरात आणि मध्य प्रदेशची सीमा आहे. धुळे जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश, बरोबर ना? धुळे जिल्हा गुजरात मध्य प्रदेश आहे. गोंदिया मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. त्यानंतर गडचिरोली पाहिली, छत्तीसगड आणि तेलंगणा. नांदेड तेलंगणा, कर्नाटक. सिंधुदुर्ग कर्नाटक आणि गोवा. आणि पालघर जे आहे ते दादरा नगर हवेली आणि गुजरात या राज्यांना पालघर जिल्ह्याची सीमा काय आहे? लागून आहे. व सलग 2 राज्यांना लागून असणाऱ्या जिल्ह्यांच्या सीमा सुद्धा आपण याच्यामध्ये काय केल्या? पाहिलेल्या आहेत, बरोबर. तर परत वाचतो, नंदुरबारला गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा लागते. धुळ्याला गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा लागते. गोंदियाला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा लागते. गडचिरोलीला छत्तीसगड आणि तेलंगणाची सीमा लागते. नांदेडला तेलंगणा आणि कर्नाटकची सीमा लागते. सिंधुदुर्गला कर्नाटक आणि गोव्याची सीमा लागते. पालघरला दादरा नगर हवेली व गुजरातची सीमा लागते, बरोबर. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं मग असे कोणते 16 जिल्हे आहेत की ते 16 जिल्ह्यांची सीमा इतर जे राज्य आहेत, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड इकडे आहे, तेलंगणा आहे, बरोबर ना, गोवा आहे. तर या जिल्ह्यांच्या सीमा, कर्नाटक आहे, या जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागत नाही. पण हे जे जिल्हे आहेत त्यांना भूवेष्टित जिल्हे असं म्हटलं जातं. असे जिल्हे ज्यांच्या सीमा इतर राज्यांना लागत नाहीत, असे 16 जिल्हे आहेत. त्या 16 जिल्ह्यांना भूवेष्टित जिल्हे असं म्हटलं जातं. बघा, पहिला आहे जालना. आता जर आपण पाहिलं संभाजीनगर, आत्ताच नाव छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं नाव आहे. त्या औरंगाबाद मधून जालना, बरोबर ना? बघा, जालना हे औरंगाबाद किंवा मधून काय झालंय? वेगळं झालंय. त्यामुळे त्याच्या जी सीमा आहे ती इतर राज्यांना लागत नाही. त्यानंतर परभणी आणि हिंगोली हे जे जिल्हे आहेत, हे दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा अंतर्गत आहेत. त्या इतर राज्यांना लागत नाहीत. त्याच्यानंतर बीड आणि लातूर आहे. मग लातूरची जी निर्मिती आहे ती धाराशिव मधून, म्हणजे आताचा धाराशिव, अगोदरचा उस्मानाबाद. लातूरची निर्मिती कुठून झाली? उस्मानाबाद मधून झालेली आहे. आणि तरी हे जे 2 जिल्हे आहेत ते इतर राज्यांची ला त्यांची सीमा लागत नाही, बीड आणि लातूर. नंतर अकोला आणि वाशिम. अकोल्यातून वाशिम वेगळा झालेला आहे. हे दोन्ही जिल्हे जे आहेत मध्य भागात येतात, बरोबर ना? त्यामुळे यांची सीमा लागत नाहीत, अकोला आणि वाशिम. नंतर भंडारा. भंडारा गोंदिया वेगळा झाल्यानंतर भंडारा हा पूर्णपणे राज्याचा आतला जिल्हा झाला, आलं लक्षात. त्यामुळं या भंडाऱ्याची सीमा सुद्धा लागत नाही. ठाणे, ठाण्याचं पाहिलं 2014 मधून ठाण्यामधून पालघर काय झालं? वेगळं झालेलं आहे. त्यामुळं पालघर वेगळा झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याची सीमा आता कोणत्याही परराज्याला लागून नाही. हे त्याच्यामध्ये महत्वाचे, कारण का याच्या केवळ काय आहे? समुद्र आणि शेजारी जिल्हे आहेत ठाण्याच्या. त्याच्यानंतर या व्यतिरिक्त जे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आहेत, पुणे आहे, अहमदनगर आहे, सोलापूर आहे, सातारा, सांगली, सांगलीतील काही भाग दिले, रायगड, रत्नागिरी आणि मुंबई शहर उपनगर हे जिल्हे देखील इतर राज्यांच्या सीमांना स्पर्श करत नाहीत. हे महत्वाचे जे 16 जिल्हे आहेत, हे किती आहेत बघा, इकडे दिसतंय का आता? 16 जिल्हे आहेत.
हे 16 जिल्हे जे आहेत, हे 16 जिल्हे इतर राज्यांना लागून नाहीत. ते आपल्यासाठी खूप काय आहे, महत्वाचं आहे. पुढे बघा, प्रशासकीय विभाग व संबंधित जिल्हे. आता जर आपण पाहिलं की 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती आणि मग 1 मे 1960 ला त्याच्यामध्ये जे गुजरात हे राज्य होतं ते वेगळं झालं आणि महाराष्ट्र काय झालं, स्वतंत्र झालं. महाराष्ट्र स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यात आली. त्याच्यात मुंबई सुद्धा आलं. मग ज्यावेळेस स्थापना झाली होती 1 मे 1960 ला, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते आणि आता जर आपण विचार केला तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. बरोबर. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक जिल्हे जे आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत. किती आहेत? 8 जिल्हे आहेत. सर्वाधिक 8 आणि कमी जिल्हे म्हटलं तर 5-5 जिल्हे 3 विभागामध्ये आहेत. पुणे, अमरावती आणि नाशिक. पुणे, अमरावती, नाशिक याच्यामध्ये 5 जिल्हे येतात. सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग जर आपण पाहिला तर तो कोणता येतो? कोकण येतो. कोणता येतो रे? कोकण हा येतो. मग बघा त्यांच्याविषयी आपण माहिती पाहू. हे 6 प्रशासकीय विभाग येतात. छत्रपती संभाजीनगर, कोकण विभाग, नागपूर विभाग, पुणे विभाग, अमरावती विभाग आणि नाशिक विभाग हे 6 प्रशासकीय विभाग येतात. याच्यामध्ये 8 जिल्हे येतात. बरोबर ना? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, त्याचं अगोदरचं नाव उस्मानाबाद होतं. नंतर लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे 8 जिल्हे कुठे येतात? छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये येतात. कोकण विभागामध्ये 7 जिल्हे येतात. मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे येतं, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे जे आहेत, हे 7 जिल्हे कोकण या विभागामध्ये येतात. त्यानंतर नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जे 6 जिल्हे आहेत, हे 6 जिल्हे नागपूर विभागामध्ये येतात. चौथा विभाग आहे पुणे विभाग. पुणे विभागामध्ये 5 येतात. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे जे 5 जिल्हे आहेत, हे 5 जिल्हे पुणे विभागामध्ये येतात. अमरावती विभागामध्ये किती येतात? 5 जिल्हे येतात. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम हे 5 जे जिल्हे आहेत, हे 5 जिल्हे अमरावती विभागामध्ये येतात. आणि शेवटचा 6वा विभाग आहे नाशिक विभाग. या नाशिक विभागामध्ये 5 जिल्हे येतात. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. आताचं नाव अहिल्यानगर, अगोदरचं नाव अहमदनगर होतं. हे 5 जे जिल्हे आहेत, हे 5 जिल्हे नाशिक विभागामध्ये येतात. बघा, प्रशासकीय विभाग 6 येतात. सर्वाधिक संख्या प्रशासकीय विभागामध्ये इथं आहे 8 जिल्हे आहेत. बरोबर ना? सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जर आपण पाहिला तर छत्रपती संभाजीनगर विभाग येतो. बरोबर. आणि मग या इतर जे पुणे विभाग, अमरावती आणि नाशिक मध्ये 5-5 जिल्हे येतात, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, क्षेत्रफळानुसार जर आपण विचार केला, क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभाग याच्यामध्ये आताच आपण पाहिलं सर्वात मोठा छत्रपती संभाजीनगरचं क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर आहे. किती आहे रे? 64,813 चौरस किलोमीटर सर्वाधिक आहे. आणि सर्वात लहान कोकण विभाग आहे 30,728 चौरस किलोमीटर इतका आहे. किती आहे? 30,728 चौरस किलोमीटर इतका आहे. मग बघा, याच्यामध्ये आपण तालुके, सर्वात मोठा जिल्हा, लहान जिल्हा पाहणार आहे. जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वाधिक तालुके येतात 76. जिल्हे किती आहेत आपण पाहिलं. बरोबर ना? 8 जिल्हे येतात. मग छत्रपती संभाजीनगरमध्ये 76 तालुके आहेत. सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने बीड आहे आणि सर्वात लहान कोणता आहे? हिंगोली. सर्वात लहान कोणता आहे? हिंगोली. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 76 तालुके येतात. सर्वात मोठा जिल्हा बीड आहे आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? हिंगोली क्षेत्रफळानुसार. त्यानंतर नागपूरचा जर विचार केला नागपूर विभागाचा तर 64 तालुके आहेत. गडचिरोली सर्वाधिक मोठा आहे क्षेत्रफळाने आणि लहान कोणता आहे? भंडारा जिल्हा आहे. त्यानंतर पुणे विभागामध्ये 58 तालुके येतात. किती येतात? 58 तालुके येतात. सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो पुणे आहे आणि सर्वात लहान कोणता आहे? कोल्हापूर आहे. त्याच्यानंतर अमरावती विभाग येतो. अमरावती विभागामध्ये 56 तालुके आहेत. सर्वात मोठा यवतमाळ आहे आणि सर्वात लहान जो आहे हा लहान वाशिम हा जिल्हा आहे. त्यानंतर नाशिक विभाग. नाशिकमध्ये 54 तालुके येतात. त्याच्यामधला अहिल्यानगर, अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. सर्वात लहान जिल्हा कोणता आहे रे? नंदुरबार हा जिल्हा आहे. आणि कोकणचा जर विचार केला तर कोकणात 50 तालुके आहेत. रत्नागिरी सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाने. सर्वात लहान कोणता आहे? मुंबई शहर आहे. मग याच्यामध्ये सुद्धा कोणत्या विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा, कोणत्या विभागामध्ये सर्वात लहान जिल्हा, कोणत्या विभागामध्ये तालुके सर्वाधिक आहेत. सर्वाधिक तालुक्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे
आणि सर्वात लहान कोकणामध्ये किती आहेत? 50 तालुके आहेत. यांची संख्या सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. लक्षात ठेवा. यांची संख्या सुद्धा सर्वात मोठा जिल्हा, सर्वात लहान जिल्हा या विभागांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो क्षेत्रफळानुसार. याची माहिती आपण पाहिलेली आहे. पुढचं बघा आता 1960 नंतर सध्यापर्यंत राज्यात 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. कारण का ज्यावेळेस 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती त्यावेळेस किती जिल्हे होते रे? 26 जिल्हे होते. आणि आताचा सध्याचा जर विचार केला तर किती आहेत? 36 जिल्हे आहेत. म्हणजे 10 जिल्हे आहेत. या 10 जिल्ह्यांची स्थापना वर्ष आणि कोणत्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा नवीन निर्माण झाला याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग बघा आपण पाहणार आहे. जर आपण पाहिलं तर रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा पहिल्यांदा बाहेर पडला. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला आणि औरंगाबाद मधून जालना, आताचं नाव छत्रपती संभाजीनगर. मग 1 मे 1981 मध्ये 1 मे ते कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला मी सांगतो. 1 मे 1981 ला या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली. सिंधुदुर्ग आणि जालना हे दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद मधून जालना या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली 1 मे 1981 ला. बरोबर, 1 मे 1981 ला. त्यानंतर उस्मानाबादमधून काय पडलं बाहेर? लातूर 16 ऑगस्ट 1982 पुढच्याच वर्षी. आणि त्याच्या 10 दिवसानंतर लगेच 26 ऑगस्ट 1982 ला 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला. कुठला? चंद्रपूर मधून गडचिरोली. मग बघा पहिलं साल 81 नंतर काय आहे? 82 आहे. इथं 10 दिवसांचा काय आहे? फरक आहे. त्याच्यानंतर 1990 ला 4 ऑक्टोबर 1990 ला मुंबईमधून कोणता जिल्हा बाहेर पडला? हा नवीन तयार झाला मुंबई उपनगर. मुंबई उपनगर 1990 ला. त्यानंतर 1 जुलै 1998 ला दोनच जिल्हा नवीन निर्मिती झाली. धुळ्यामधून नंदुरबार आणि अकोल्यामधून वाशिम जिल्हा निर्माण झाला. धुळ्यामधून नंदुरबार आणि अकोल्यामधून वाशिम 1 जुलै 1998 ला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1 मे 1999 ला परत दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली. परभणीतून हिंगोली निर्माण झाला आणि भंडाऱ्यामधून गोंदिया हा नवीन जिल्हा. हिंगोली आणि गोंदिया इकडचे जे जिल्हे आहेत ते नवीन जिल्हे आहेत. आणि शेवटी 1 ऑगस्ट 2014 ला ठाण्यामधून पालघरचं काय झालेलं आहे? विभाजन झालेलं आहे. आता हे जे जिल्हे आहेत याला तुमच्या भाषेमध्ये काय करा, तुम्ही शॉर्टकट तयार करा. दुसऱ्याचे वापरू नका. याचं कारण काय? तुम्ही स्वतः शॉर्टकट केले जरी तुम्हाला आठवतील असे शॉर्टकट करा किंवा पहिली अक्षर घ्या जिल्ह्यांची, कसंही करा. ते लक्षात ठेवा. हा हमखास प्रश्न जिल्हा वाईज विचारला जातो. तुम्ही ज्या जिल्ह्याची एक्झाम देणार आहे तर तारखा लक्षात राहतील. 81 82 ला दोन दोन जिल्हे झाले. 81 आणि 82 ला इथं दोन जिल्हे, इथं दोन जिल्हे. मधीच 90 ला मग हा कोणता आहे? मुंबईमधून मुंबई उपनगर निर्माण झालेला आहे. त्यानंतर 98 तारीख आहे आणि नंतर लगेच 1998 नंतर लगेच 99 आहे. बघा इथे 81 82 मध्ये 90, 98 ला दोन जिल्हे आणि 99 ला दोन जिल्हे. मग अवघड नाही. आणि शेवटला 1 ऑगस्ट 2014 ला ठाण्यामधून पालघरची काय झालेली? निर्मिती झाली. याच्यामध्ये जर आपण पाहिलं क्षेत्रफळाचा जर विचार केला तर पालघर मोठा आहे ठाण्यापेक्षा. क्षेत्रफळाचा विचार केला तर पालघर हे ठाण्यापेक्षा मोठा. आणि लोकसंख्येचा जर विचार केला तर ठाणे ठाणे पालघरपेक्षा कसं आहे? लोकसंख्येने जास्त आहे. 2011च्या लोकसंख्येचा विचार केला 2011च्या जनगणना या जनगणनेचा विचार केला तर ठाणे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम होता लोकसंख्येने. सध्याचा जर विचार केला तर पुणे जिल्हा आहे. सध्याचा विचार केला तर कोणता आहे? पुणे जिल्हा आहे. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढे आता महत्वाचं, आता आपण त्याच्यामध्ये महत्वाचं हे जे महाराष्ट्राचे 5 प्रादेशिक विभाग आहेत बघा या ठिकाणी दिलेले आहेत. महाराष्ट्राचे 5 विभाग. कोकण येतं, मराठवाडा येतं, खानदेश येतं, देश येतं आणि विदर्भ येतो. बरोबर ना? या ठिकाणी पूर्ण काय आहे? हा कोकण आहे. बरोबर. हा सिंधुदुर्ग ते पालघर, सिंधुदुर्ग ते पालघर. बरोबर. नंतर या ठिकाणी खानदेश आहे. खानदेश आहे. इकडे बघा विदर्भ आहे. त्याच्यानंतर इथं मराठवाडा आहे आणि इथं देश आहे. असे 5 विभाग करण्यात आलेले आहेत. हे 5 विभाग कोणते कोणते आहेत? नकाशाद्वारे सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. इथं जर आपण पाहिलं तर 5 प्रादेशिक विभाग येतात. प्रशासकीय सहायता. याच्यामध्ये कोकण जर पाहिलं तर पूर्ण अरबी समुद्र किनारपट्टी भाग आहे. हा पूर्ण या ठिकाणी अरबी समुद्र आहे. बरोबर ना? अरबी समुद्राला लागून हा कोकण पट्टा आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं देश म्हणजे पश्चिम महाराष्ट्र त्या ठिकाणी येतो. सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो भाग आहे त्याला देश असं म्हटलं जातं, पश्चिम महाराष्ट्र. तिसरा प्रादेशिक विभाग आहे तापी खोरे परिसर जो आहे खानदेश येतो. त्यानंतर मराठवाडा म्हणजे पूर्व निजाम राज्याचा जो भाग आहे तो मराठवाडा. आणि विदर्भ पूर्व महाराष्ट्र
त्याच्यामध्ये दोन विभाग येतात, नागपूर आणि अमरावती. सगळ्यात मोठा विभाग आहे प्रादेशिक, नागपूर आणि अमरावती, बरोबर ना. 5 आणि 6 जिल्हे, 11 जिल्हे या ठिकाणी येतात. विदर्भ सगळ्यात मोठा प्रादेशिक विभाग कोणता आहे? मग विदर्भ आहे, बरोबर. मग बघा, महाराष्ट्राचे 5 प्रादेशिक विभाग येतात. त्याच्यामध्ये कोकण येतो, देश म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ. मग याच्यामध्ये आता बघा कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर आपण विभागानुसार पाहिलं तर कोकण जो प्रादेशिक विभाग आहे, त्या कोकणामध्ये 7 जिल्हे आणि 50 तालुके येतात. 7 जिल्हे आणि 50 तालुके. त्याचं जे क्षेत्रफळ आहे, ते क्षेत्रफळ 30,728 चौरस किलोमीटर आहे. 30,728 चौरस किलोमीटर. जिल्हे किती येतील? 7 जिल्हे येतील आणि 50 काय येतील? तालुके येतील, बरोबर. त्यानंतर येतो पश्चिम महाराष्ट्र. 89,853 चौरस किलोमीटर इतके त्याचं क्षेत्रफळ आहे. 7 जिल्हे येतात आणि 87 तालुके येतात. 7 जिल्हे येतात, 87 काय येतात? तालुके येतात. त्याच्यानंतर खानदेश, जळगाव, 24,915 चौरस किलोमीटर त्याचं काय आहे? क्षेत्रफळ आहे. हा सर्वात लहान प्रादेशिक विभाग आहे, कारण का त्याच्यात 3 जिल्हे आणि 25 तालुके आहेत. सर्वात लहान आहे, सर्वात लहान. 3 जिल्हे आणि 25 काय येतात रे? तालुके येतात. कुठं रे? खानदेश. प्रादेशिक बघा, या ठिकाणी आपण प्रादेशिक विभाग पाहिले. या प्रादेशिक विभागामधला हा जो खानदेश आहे, हा सर्वात लहान विभाग आहे. त्याच्यात 3 जिल्हे आहेत आणि 25 काय आहेत? तालुके आहेत. त्याच्यानंतर मराठवाडा. मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर 64,813 चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यामध्ये 8 जिल्हे आणि 76 तालुके येतात. 8 जिल्हे आणि 76 तालुके, बरोबर. आणि सर्वात मोठा विभाग हा विदर्भ येतो. वर्गाच्या 2 विभाग येतात, बरोबर ना. नागपूर आणि अमरावती हे दोन्हींचे मिळून 11 जिल्हे तयार होतात. याचं जे क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ 97,404 चौरस किलोमीटर इतकं आहे. तर याच्यामध्ये 11 जिल्हे आणि 120 काय येतात? तालुके. सर्वाधिक तालुके असणारा विभाग जर विचारला तर कोणता येतो? विदर्भ. आणि सर्वात कमी तालुके असणारा विभाग विचारला तर तो येतो कोकण, बरोबर ना. तर याच्यामध्ये सर्वाधिक जर जिल्ह्यांचा जर विचार केला तर सर्वाधिक जिल्हे जे आहेत ते विदर्भमध्ये आहेत, बरोबर. आणि सर्वात कमी जर विचार केला तर ते कुठे आहेत? खानदेशमध्ये आहेत. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यावर तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा, बरोबर ना. आणि स्वतःच त्याची उत्तरं लिहा, म्हणजे ते तुमच्या कायम काय राहील? लक्षात राहील. जोपर्यंत तुम्ही डायग्राम काढत नाही तोपर्यंत तुमच्या जे प्रादेशिक विभाग असतील किंवा प्रशासकीय विभाग असतील ते लक्षात येणार नाही. महाराष्ट्राची कोरी डायग्राम घ्यायची, त्याच्यावर जिल्हे रेखाटायचे, कायम तुमच्या ते लक्षात राहणार आहे. हे महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं बघा, क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम. क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम. याच्यामध्ये औरंगाबाद प्रथम क्रमांकावर, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण. त्याच्यानंतर क्षेत्रफळाने प्रादेशिक विभागाचा इथं प्रशासकीय आहे आणि इथं काय आहे? प्रादेशिक आहे. इथं कन्फ्युजन होईल. विभागाचा उतरता क्रम. मग याच्यामध्ये विदर्भ पहिल्या क्रमांकावर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि शेवटला खानदेश. मी सांगितलं सगळ्यात लहान खानदेश. सर्वात मोठा कोणता येतो रे? हा विदर्भ येतो. त्यानंतर क्षेत्रफळाने सर्वात मोठे जिल्हे उतरत्या क्रमाने. मग अहिल्यानगर लक्षात ठेवा. कोणता आहे रे? अहिल्यानगर किंवा अहमदनगर. अहिल्यानगर. नंतर पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. त्यानंतर क्षेत्रफळाने सर्वात लहान शेवटचे 5 जिल्हे. याच्यामध्ये पहिला कोणता येतो रे? मुंबई शहर. मुंबई शहर लहान येतोय, लक्षात राहू द्या. नंतर मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. त्याच्यानंतर राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर. अहमदनगर त्याचं दुसरं नाव अहिल्यानगर. सर्वात लहान जिल्हा कोणता येतोय? मुंबई शहर. सर्वात मोठा महसूल विभाग छत्रपती संभाजीनगर. आणि सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता येईल? विदर्भ येईल. ही वन लाईन. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आजच्या भागामध्ये आपण प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग यांची काय केलेली आहे? माहिती पाहिलेली आहे. तसं राज्याच्या राजकीय सीमा आहे, बरोबर ना. मग कोणत्या जिल्ह्याच्या सीमा इतर राज्यांना लागतात याविषयी काय केलेले आहे? माहिती आपण काय केलेली आहे? पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याविषयी काय करणार आहे? माहिती पाहणार आहे. इथपर्यंत व्हिडिओ पोहोचला असेल तर बघा, पूर्ण जीएस जे आहे, पूर्ण जीएस म्हणजे तुमचं जे सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये पंचायत राज येतं, राज्यशास्त्र हा विषय येतो, भूगोल येतो, बरोबर ना. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर इतिहास येतो. हे सगळे जे विषय आहेत, विज्ञान येतं, संगणक येतं. हे सर्व विषय मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे. आता याला गरज काय आहे? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
की ज्याचा फायदा येणारे जे आता तुमच्या फिजिकल चालू आहेत, बरोबर ना? आता थोड्याच दिवसामध्ये काय होणार आहे, की लेखी परीक्षा होणार आहे. याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे. मग जेवढे जास्त सबस्क्रायबर होतील, तेवढे जास्त मुलांपर्यंत पोहोचण्यास लवकरात लवकर पोहोचता येईल किंवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत तो पोहोचवा. जेणेकरून आणि नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा सांगा. थँक यू.